हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरात एक आश्चर्यकारक शोध लागलाय. तलावाच्या दुरुस्तीच्या कामादरम्यान जमिनीखाली एक प्राचीन भुयार सापडल्यानं परिसरात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. 3 वर्षांपूर्वी अतिवृष्टीमुळे हा तलाव फुटला होता. त्यानंतर तलावाच्या दुरुस्तीचं काम सुरू असताना JCBने खोदकाम करताना दगड आणि चुन्याने बांधलेले मजबूत भुयार अचानक दिसून आलं. या भुयाराच्या काही भागाचं खोदकामात नुकसान झालं असलं तरी त्याचे बांधकाम पाहून ते जुन्या काळातील स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असल्याचं मानलं जातंय. ही बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरताच भुयार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. हे भुयार नेमकं कुठं जातं, ते जुनी पाणीपुरवठा यंत्रणा आहे की युद्धकाळातील गुप्त मार्ग, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. काही जण या भुयारात गुप्तधन असल्याचीही चर्चा करत आहेत. मात्र हे भुयार नेमके कोणत्या काळातील आहे आणि त्याचे ऐतिहासिक महत्त्व काय आहे, हे पुरातत्व विभागाच्या तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान या ऐतिहासिक शोधावर तज्ज्ञांनी प्रकाश टाकण्याची गरज असल्याचे मत माजी नगराध्यक्ष खलील अहमद सौदागर यांनी व्यक्त केले. या मोठ्या तलावाचा 2 वर्षाखाली तलाव फुटला होता. इथं अनेक गरीब लोकांची इथं परेशानी झाली होती. तेव्हा काही लोक नेत्यांनी त्यांना मदत करण्याचे काम केलं होतं. मात्र मागच्या उन्हाळ्यामध्ये याचं पाणी नसल्यामुळे सगळ्या वसमतवासियांची लई परेशानी झाली होती. आणि आता या कामाला कुठंतरी मार्ग लागला असं वाटतंय. आता या कामाची सुरुवात झाली. आदरणीय आमदार राजूभाई वगैरे यांनी पाठपुरावा करून मोठ्या तलावासाठी जे निधी आणलं, त्याच्या कामाची आता सुरुवात झालेली आहे. आणि इथं बाजूला काम चालू असताना सुरुंग निघाली असं वाटते. आणि या सुरुंग मध्ये काहीतरी सोनं आहे असं आहे काहीतरी म्हणताय लोक. मात्र असं गर्दी आणि चर्चा इथं झाली तसं काही बी नाही. इथं नाही, याच्यावर तर काही बी आमचा विश्वास नाही. आमचे पूर्वज जे लोक म्हणतात तसं असं इथं कुठंही काही नाही. आणि काम चांगलं व्हायले, सगळ्या वसमत शहरासाठी काम व्हायले. लोकांनी या कामाला कोणी अडथळा करू नये. चांगल्या पद्धतीनं काम व्हायला पाहिजे. जे योग्य आहे त्या पद्धतीनं चांगल्या गोष्टी व्हायला पाहिजे.